नीरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग व मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे पालकमंत्री डॉक्टर चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार। मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग तसेच मेल सर्जिकल सेमी आयसीयूचा लोकार्पण सोहळा गुरुवार 16 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। रुग्णालयातील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि गंभीर रुग्णांना अधिक दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शासकीय रुग्णालयामध्ये बेडशीट, रुग्णांचे कपडे तसेच डॉक्टर आणि परिचारिकांचे गाऊन्स याची धुलाई ही मोठी समस्या होते। पूर्वी ही प्रक्रिया हाताने करण्यात येत असल्याने वेळेचा अपव्यय होत होता आणि कपडे बाहेर वाळत घातल्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत होता। ही समस्या दूर करण्यासाठी अत्याधुनिक लॉन्ड्री यंत्रणा सुरू करण्यात आली असून धुणे, वाळवणे आणि इस्त्री करणे या सर्व प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित व निर्जंतुक पद्धतीने पार पडणार आहेत। पुढील 2 वर्ष संबंधित कंपनीचे तज्ज्ञ यंत्रणेचे संचालन करणार असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे। रुग्णालयातील आयसीयू बेडवरील वाढता ताण लक्षात घेऊन पुरुषांसाठी स्वतंत्र सेमी आयसीयू युनिटही सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून आयसीयूवरील भारही कमी होणार आहे। यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता प्रकाश गुरव, अधिष्ठाता डॉक्टर प्रियंका राठी, अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे सर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एसएस न्यूज मराठी। आज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनामधून DPDC मधून एक अतिशय युनिक अभिनव गोष्ट इम्प्लिमेंट झाली, उद्घाटन झालं की ज्याच्यामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये जे काही धुलाई करावी लागते कपड्यांची, मग त्याच्यामध्ये बेडशीट्स आहेत, पेशंटला द्यावे लागणारे कपडे आहेत, डॉक्टर आणि नर्सेसचे वेगळ्या प्रकारचे गाऊन्स आहेत, ह्या सगळ्याला 2 जणांची एक टीम फिजिकली धुवायची, फिजिकली वाळत घालायची, फिजिकली इस्त्री करायची। तर याला लागणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं वाळत बाहेर घातलं तर त्याला किमान 30% पुन्हा त्याच्यावर काही जंतू बसणं आणि ते जंतू घेऊनच पुन्हा वॉर्डामध्ये बेडशीट चालली। आणि म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये खूप बिग साईजचं मशीन्स बसवून एकदा त्या मशीनमध्ये कपडे घातले की धुणंही होईल, वाळवणंही होईल, इस्त्री करणं होईल आणि तसेच्या तसे एका अर्थाने हायजेनिकली हे त्या वॉर्डामध्ये जाईल। जिल्हा नियोजनमधून ह्याला पैसे दिले गेले, ते इन्स्टॉल झालं। 2 वर्षासाठी ह्या कंपनीची माणसंच तिथे काम करणार, जेणेकरून नवीन येणाऱ्यांना प्रशिक्षण मिळेल। दुसरं एक सेमी आयसीयू युनिट सुरू झालं पुरुषांसाठी। आयसीयूमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ज्या एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला आयसीयूमध्ये बेडच नाही आहे, म्हणून एका वॉर्डामध्ये काही बेड हे आयसीयू बेड केले, त्यामुळे थोडी फॅसिलिटी वाढली। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि रुग्णालयाचे मेडिकल स्टुडंट अशाने मिळून नशेच्या विरोधी नशाबंदी म्हणून खूप मोठं अभियान चालवायचं ठरवलेलं आहे। मानसोपचार तज्ज्ञ हॉस्पिटलचे त्याच्यामध्ये पोलिसांच्या टीममध्ये काम करणार, प्रामुख्याने पथनाट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी प्रबोधन करणार आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आणि हॉस्पिटल मिळून अशा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांचं काउन्सिलिंग करणं असंही काम करणार आहे। ऑलरेडी अशा पेशंटवर ट्रीटमेंट देणारं युनिट गेल्या वर्षीच आपण सुरू केलं आहे। प्रस्ताव असा आहे की 500 बेडचं ते हॉस्पिटल आता सँक्शन झालं, पण मी आजच हा प्रस्ताव मांडला की ते व्हायला 5 वर्ष लागतील। तोपर्यंत काय पेशंटना तुम्ही विदाऊट सुविधा ठेवणार आहात का? त्यामुळे जसं नियोजनमधून तुम्ही मिरज मेडिकलला पैसे घेता तसं तुम्ही सांगलीलाही घेतले पाहिजेत। यावर्षीच्या फंड्स अलॉटमेंटमध्ये तिथल्या रिक्वायरमेंट पण पाहू, तिथल्या मॅनेजमेंटमध्येही थोडासा लक्ष द्यायला पाहिजे असं काही ना काही घटनांमुळे वाटत असतं। तर मी तशा प्रकारचं यावर्षी नक्की आयोजन करेन। दोन्ही हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि महानगरपालिका यांच्यामध्ये त्यांची तिजोरी म्हणून फरक पडतो। एका बाजूने तुम्ही टॅक्स वाढवायला देणार नाही,
आणि महानगरपालिकेचं त्यामुळे उत्पन्न वाढणार नाही. अशा वेळेला त्यांना ऑलरेडी जे खर्च त्यांच्यावर आहे तेच करणं मुश्किल झालं आहे. तरीही लोकांची त्याच्यातली भावना पाहून काय वेगळा विचार करता येईल बघू. तसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं नसतं. आम्ही सेंट्रली त्याला पैसे देतो, DPDCतून देतो. मग महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटललाही DPDCतून काही मदत करता येईल, पण ती मदत जी आहे ती चालवायला मदत करता येत नाही. मेंटेनन्सला, रुटीन एक्सपेंडिचरला, इन्स्ट्रुमेंटलाच मदत करता येते. पण आत्ता गेल्या लगेच महानगरपालिकेची बैठक आहे, त्यात सगळ्यांशी बोलून ठरवलं.